बीडच्या बहुचर्चित डीपीडीसी बैठकीचा समारोप, बाचाबाची झाल्याचा खासदार सोनवणेंचा आरोप, तर विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर चांगली चर्चा झाल्याचा अन्य लोकप्रतिनिधींचा दावा. पवनचक्कीच्या मालकांना खंडणी मागणाऱ्यांवर मकोका लावणार, अजित पवारांचा बीडच्या नेत्यांना इशारा. रस्त्यांची कामं अडवाल तर खबरदार, असंही सुनावलं. चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला फिरकू देऊ नका. डीपीडीसी बैठकी अगोदर पालकमंत्री अजित पवारांकडून शहाणपणाचा धडा. विधानसभेतल्या निकालाने अनेकांना शॉक, सेलिब्रेशनऐवजी पसरला सन्नाटा. मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची उदाहरणांसह निकालावर शंका, अनेक ठिकाणी अविश्वसनीय निकाल लागल्याचंही मत. ईडी मागे लावली म्हणून मोदींना पाठिंबा दिल्याच्या आरोपाचा राज ठाकरेंकडून समाचार. कोहिनूर मिल खरेदी व्यवहाराचा तपशील देत भाजपवर पलटवा. वारंवार भूमिका बदलत असल्याच्या आरोपांची राज ठाकरेंकडून चिरफाड. आधी भ्रष्टाचाराचे आरोप करत भाजपने पक्षप्रवेश दिलेल्या देशभरातल्या नेत्यांचा वाचला पाढा. भाजप आमदार कन्येच्या लग्नात उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील भेट, युतीबाबतच्या संवादाने राजकीय चर्चा, तर अशा भेटींनी पक्ष जवळ येतात हा भाबडा विचार, फडणवीसांचं प्रत्युत्तर. चंद्रकांत पाटील पहिल्यापासून शिवसेना भाजप युतीचं समर्थन करणारे नेते. ठाकरे पाटील चर्चेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. चंद्रकांत दादांसारख्याच भावना शिवसेनेत अनेकांच्या, राऊतांची कबुली. रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईने मेघालयाला अवघ्या 86 धावांमध्ये गुंडाळलं. शार्दूल ठाकूरची हॅट्रिक, मेघालयाने गमावलेल्या 2 धावांवरच 6 विकेट्स. पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना पुष्पांजली. तिन्ही सेनादल प्रमुखांसह राजनाथ सिंग यांचीही उपस्थिती. काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडूनही गांधींना अभिवादन. अमेरिकेत 64 प्रवासी असलेल्या विमानाची लष्कराच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडक, 18 जणांचा मृत्यू. रेगन एअरपोर्टच्या धावपट्टीजवळ भीषण अपघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.